अन्न व नागरी पुरवठा राज्यस्तरीय विभागाच्या या पथकानं जे आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या ठिकाणी जे आहे काल रात्री एक इंडियन गॅस एजन्सीचा टँकर जो आहे तो जप्त केला। या ठिकाणी जे आहे इंडियन गॅसच्या त्या टँकर मधून या छोट्या टँकर मध्ये गॅस जो आहे तो चोरला जात होता आणि त्यातून जो गॅस आहे तो कमर्शियल गॅस जो आहे त्यामध्ये भरून हा जे व्यापारी आहेत किंवा ते व्यावसायिक आहेत त्यांना तो विकल्या जात असल्याची माहिती जी आहे ती या पथकाला मिळाली आणि त्यांनी काल रात्री या ठिकाणी येऊन जी आहे ती कारवाई केलेली आहे। असं असताना जिल्हा प्रशासन असेल किंवा त्याचबरोबर जे आहे पोलीस प्रशासन आहे किंवा जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन असेल यांचे याकडे दुर्लक्ष होतं का किंवा यांना या गोष्टी माहिती नव्हत्या का असा प्रश्न देखील या छाप्या निमित्ताने या ठिकाणी समोर येतो आहे। आणि यांना आतापर्यंत या बद्दल काहीच माहिती नव्हती का असं देखील लोकांमध्ये या ठिकाणी चर्चा आहे। निश्चितच आता यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आणि कारवाई जी आहे होऊ लागलेली आहे, परंतु या मागचा मेन सूत्रधार जो आहे त्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं असल्याचं देखील या ठिकाणी बोललं जात आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा। हो, बरोबर आहे। नागरी आणि अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे दक्षता पथकाने काल जो आपला अकोला हायवे सुदर्शन ढाब्याजवळ त्या ठिकाणी छापा टाकला होता। त्या ठिकाणी आम्हाला पण त्यांनी पाचारण केले होते। त्याचबरोबर जिल्हा पुरवठा अधिकारी आणि त्याचबरोबर तालुका पुरवठा अधिकारी हे सर्व टीम तिथे त्या ठिकाणी आली होती। त्या ठिकाणी एका टँकरमधून गॅस दुसऱ्या टाकीमध्ये ते ट्रान्सफर करत होते आणि ट्रान्सफर करत असताना ते पकडले गेले। तर त्याच्यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी श्री रुपेश विजय विजेवार यांनी तक्रार दिल्यावरून पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीण येथे अपराध क्रमांक 273/26 कलम 378 अत्यावश्यक वस्तू अधिनियम प्रमाणे अपराध दाखल करण्यात आलेला आहे। सदर अपराधमध्ये जो एक आरोपी आपण जागेवरच ताब्यात घेतला होता, रवी ज्ञानेश्वर वाय भासे, यास आपण सध्या ताब्यात ठेवलेला आहे। या अपराधमध्ये साक्षीदार त्याचबरोबर त्या ठिकाणी ह्या वस्तू कशा आल्या, टँकर कसे आले त्याबद्दल आपण पुढील तपास करीत आहोत। मुख्य सूत्रधार आणि एकूण किती आरोपी असू शकतात? एकूण याच्यामध्ये आता 7 आरोपी केलेले आहेत तक्रारीमध्ये। तसं टँकर चालक मालक 2 टँकर होते, दुसऱ्या टँकरचा मालक त्याचबरोबर त्या जागेचा मालक आणि त्या ठिकाणी जे गॅस ट्रान्सफर करत होते असे 2 नावं पण समोर आलेले आहेत। असे एकूण 7 आरोपी करण्यात आलेले आहेत। साहेब, काही मुख्य सूत्रधाराची माहिती आहे का आपल्याला? नाही, मुख्य सूत्रधार त्या ठिकाणी जे आहे जागेचे मालक की त्यांच्या परमिशनवरती हे चालत होते, तर त्याचा शोध घेऊन आपण त्यांना अटक करणार आहोत। आमच्याकडे असे इनपुट आहे की जेव्हा गॅसचा तुटवडा झाला होता त्याच्या अगोदरपासून हा सगळा कारनामा सुरू आहे आणि व्यावसायिकांना जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना देखील असे सिलेंडर पुरवण्यात येत होते, अशी काही माहिती आहे का? तर तुम्हाला माहितीसाठी सांगतो, आमच्याकडे नॅशनल हायवेचे जे अधिकारी त्यांनी अतिक्रमण काढण्यासाठी पत्र दिलं होतं। मग आमचं पोलीस स्टाफाने तिथे आता 1 महिन्यापूर्वी सर्व अतिक्रमण काढलेलं आहे। ज्यावेळेस आम्ही अतिक्रमण काढलं त्यावेळेस तिथे कुठली अशी टाकी वगैरे काही नव्हती किंवा त्या ठिकाणी अशी व्यवस्था नव्हती। तर हे जे प्रकरण आहे हे फार जुनं असेल असं आम्हाला म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे नाही। जे गॅसचे टाक्या आहे साहेब, त्याच्यावरून काही निष्कर्ष निघाले का की कोणत्या एजन्सीचे ते गॅसचे टाक्या? कमर्शियल आहेत, 11 कमर्शियल आहेत आणि 1 डोमेस्टिक आहे। तर तसं त्याचा पुढील तपास करणे बाकी आहे। मुख्य सूत्रधार याच्यामध्ये कामाचा फार मोठा वापर करते आणि त्याला वाचवण्यासाठी तुमच्यावर काही प्रश्न आहेत? अजूनपर्यंत मला कुठलाच प्रेशर आला नाही, कोणाचा फोन पण आला नाही। आता त्याच्यापर्यंत आपण पोहोचणार आणि त्याला जेव्हा अटक करणार, तो जर दोषी असेल आणि त्याच्या विरुद्ध जर पुरावा असेल आपण 100% अटक करणार। नाही, सध्या माहित नाही। जागेच्या मालकाचं पण आपल्याला माहिती आहे।